पाहिजे हेच मी सर्वांना सांगेन. थँक्यू व्हेरी मच. जतीन पाटील आमच्या समवेत जोडले गेले होते. चांगल्या प्रतिक्रिया त्यांच्या मुखातून पाहायला मिळाल्या. 4 लगातार षटकार, 24 रन्स आणि ठरले प्लेअर ऑफ द मॅच. जाऊया मॅचच्या दिशेने. सामना क्रमांक 2 आजच्या दिवसातील सामना क्रमांक 7 आपल्या भेटीला येतोय आणि या आपण हलकासा बदलाव करूया. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येतील मिस्टर युवा समालोचक हार्दिक किनी. ओ टू हार्दिक किनी. धन्यवाद प्रोलिंग स्पोर्ट्स कॅमेरामॅन. थँक्यू सो मच प्रमोद सर. चांगली साथ आणि खूप काही शिकण्यासारखं मिळतं प्रमोद सरांकडून. वेल प्लेड जतीन. 4 षटकार, 4 उत्तुंग षटकार त्यांच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. मॅचच्या दिशेने जाऊयात. एक वन ऑफ द ग्रेट रायव्हल्स. एकाच विभागातील दोन्ही संघ मैदानाच्या बाहेर जरी ते मित्र असले तरी आज मैदानाच्या आतमध्ये शत्रू आहेत. एका बाजूला मनीष भोयर द लेगसी ऑफ क्रिकेट, तर दुसऱ्या बाजूला एक अद्भुत रसायन अर्थातच निहिल किनी बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. स्टार्ट ऑफ द मॅच रेडीने सुरुवात होते. ॲक्युरेट गडालामध्ये 4:05 झाल्यात. फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल ॲटकिनी लेट कट करत असताना बॅकआउट ऑफ पॉईंटला शतशक आहेत. एक हाफ चान्स जरूर होता. स्ट्रायकिंगवरती बॅटिंग एंडकडे एक हाफ चान्स होता. इट्स अ डॉट बॉल. चांगला चेंडू होता. ऑफस्टमच्या बाहेर चेंडूची पिचिंग आपल्याला पाहायला मिळाली. तितकेच चाणक्य क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या बॉलचं केलं ॲटकिनी मैदानाच्या आतमध्ये झालं. 4 षटकांचा मॅच आहे. दोन्ही संघाचा जर विचार केला तर दोन्ही संघाची फॅन बेस जी आहे ती फॅन बेस फार मोठी आहे. दोन्ही संघाची स्टार कास्ट खूप मोठी आहे. त्यामुळे या मॅचला मजा येणार आहे, यात काही शंका नाही आहे. नेक्स्ट बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती निहिल किनी. सेकंड बॉल ऑफ साईडला टिकनी स्ट्रोक खेळला जातो. एक्स्ट्रा कव्हरला डाऊन दी बॉल फिल्डर पकडलाय झेल आणि संपलाय मनीष भोईरचा खेळ. एक बिग विकेट मनीष भोईरच्या रूपामध्ये. एक मोठा धक्का जय हनुमान मायकूप संघाला. कॉन प्लीज लवकर मैदानाच्या आतमध्ये पोहोचायचं. 2 बॉल्स केले ॲटकिनी. जरा ऑफस्टमच्या बाहेर बॉल होता. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल फॉलो करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु तितकासा कम्फर्टेबल नव्हता मनीष मैदानाच्या आतमध्ये. पहिले 2 चेंडूंचे खेळ झाले आणि एक मोठी विकेट ॲटकिनी मिळवले. निहिल किनी सातत्याने विकेट टेकरच्या भूमिकेमध्ये असतो. विथ द बॉल विथ द बॅट या दोन्ही फॉर्मॅटमध्ये त्याचं बोलबाला राहिलं, त्याचं वर्चस्व राहिलंय. आणि हे वर्ष एक सर्वाधिक अविस्मरणीय वर्ष त्याच्यासाठी आपल्याला पाहायला मिळते. वयवर्ष 18 या खेळाडूचं आपल्याला पाहायला मिळते आणि वयवर्ष 18 मध्ये त्याने एक मॅन ऑफ दी सिरीज बाईक त्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यांचे बॅकबोन अर्थातच हरीश्वरजी किनी साहेब सातत्याने त्याला पाठिंबा देत असतात, सातत्याने त्याला सपोर्ट करत असतात. आणि त्यांच्या सपोर्टमुळेच आज निहिल किनी एक उच्च दर्जाचं क्रिकेट या ठिकाणी खेळतोय. एक प्रोफेशनल क्रिकेट या ठिकाणी खेळतोय. परंतु दुसऱ्या बाजूला एक धक्कादायक बाब म्हणजे मनीष भोईर मैदानाच्या आतमध्ये बाद झाला. 2 चेंडूंचं केलं मैदानाच्या आतमध्ये झालाय. एक मोठा धक्का या ठिकाणी मनीष भोईरच्या रूपामध्ये लागलाय. धावांची अपेक्षा होती कारण एक समोर मजबूत संघ आपल्याला पाहायला मिळतो. एक मजबूत बॉलिंग लाईनअप, एक मजबूत बॉलिंग अटॅक त्याच्या समोर कुठेतरी टिकून राहणं गरजेचं होतं. परंतु निहिल किनीने जो ट्रॅप रचला होता तो ट्रॅप या ठिकाणी सक्सेस झाला. 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अनिकेत एक आक्रमक फलंदाज आहेत आणि या हंगामामध्ये त्यांचं कमबॅक झालं. एक ग्रेट कमबॅक त्यांचा झालाय. पहिलाच बॉल या ठिकाणी बाउन्स प्राप्त होताना पाहायला मिळतोय आणि बाउन्सरवरती फलंदाजाला बीट केलं गेलं. पहिली 3 चेंडू या ठिकाणी डॉमिनेट करतायत निहिल मैदानाच्या आतमध्ये. जतीन यांची साईज या ठिकाणी अवेलेबल नाहीये. स्वप्नीलची साईज या ठिकाणी अवेलेबल नाहीये, त्यामुळे तो विदाऊट मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट जे आहे त्याने खेळतोय. त्याची साईज या ठिकाणी अवेलेबल नाहीये. 3 बॉलचं खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. पहिले षटक प्रगती पथावरती. नेक्स्ट बॉल ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगला चेंडू होता. पहिले 4 चेंडू चांगल्या टप्प्यावरती हाताळले गेले. आजच्या दिवसामध्ये एक मेडन ओव्हर साध्य केली गेले आणि याच संघामधील तो गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच हिमेश विकेट मेडन ओव्हर त्याच्या माध्यमातून हाताळली गेले आणि सध्या तरी निहिल त्या ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय कारण सलग 4 डॉट बॉल या ठिकाणी हाताळले गेलेत. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती इथून षटंपूल करण्याचा प्रयत्न. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांच्याकडे कुठलीही संधी या ठिकाणी नाहीये. फ्लॅट अँड फ्युरियस 6.
या ठिकाणी आलाय. पहिल्या 4 चेंडूंचा जर विचार केला तर पहिले 4 चेंडू निहिलच्या नावावरती राहिले होते, परंतु हा चेंडू थोडासा खराब पाहायला मिळाला आणि त्याचा पुरेपूर फायदा अनिकेतनं मैदानाच्या आतमध्ये घेतलाय. 5 बॉलचा केला ठिकाणी झालाय. शेवटचा बॉल पुनश्च एकदा हाफ वली होता आणि हाफ वलीला पीक केला आणि मिड विकेटला आपल्या ताकदीचा अद्भुत नजराना पेश करत असताना अनिकेत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. बॅक टू बॅक 2 षटकार अनिकेत यांच्या बॅटमधून 6 धावा. ती पाहायला मिळते 12व्या आकड्यावरती. अनिकेत आल्या मोठे प्रहार त्यांच्या बॅटमधून आल्यात. पहिल्या 2 चेंडूंवरती प्रतीक्षा केली, अंदाज घेतला पहिल्या 2 चेंडूंचा आणि त्यानंतर या ठिकाणी निहिलवरती 2 मोठे हल्ले या ठिकाणी चढवले गेले. 4 षटकांचा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या सामन्याचा जर विचार केला तर शिरकाव संघाने या ठिकाणी पराभूत केलं. धावा डिफेंड केल्या गेल्या. एक मोठी टोटल होती. जतीन यांचा जबरदस्त बॅटिंग शो आपल्याला पाहायला मिळाला. लांबवर लांब षटकार त्यांनी खेळले होते मैदानामध्ये आणि अनिकेत जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतो या मॅच मध्ये. दुसरा षटकार या ठिकाणी सुरुवात होईल. चला घाई करा मित्रांनो, कारण आजचं शेड्यूल आपल्याला वेळेवरती पूर्ण करायचं आहे. रॉकी ग्रुप इन कडून बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय हिमेश, ज्याने मागच्या मॅच मध्ये मेडन ओव्हर साध्य केली होती. तोच गोलंदाज या ठिकाणी बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाला. हिमेशला आपण पाहतोय सेकंड ओव्हर मध्ये त्याच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेला. समोर स्वप्नील भोईर मागच्या मॅच मध्ये त्यांच्या बॅटमधून धावा ज्या प्रकारे आल्या होत्या. जरा घाई करा. श्री जाकमत रावली संघ खूप वेळ वाया इथून जातोय. आशिष प्लीज स्पीडअप करा. नील थोडंसं कोऑपरेट करायचं आहे जीत प्लीज, कारण खूप वेळ वाया इथून जातोय. 4:05 इथून चेंडू फेकला होता. 4:11 झाल्यात, म्हणजे 6 मिनिटे तुम्ही एका षटकामागे घेतल्यात. हिमेश प्लीज स्पीडअप करा. सातत्याने इथून आम्ही सूचना करतोय. दुसऱ्या षटकाला ठिकाणी सुरुवात होते. दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर हिमेश. मागच्या मॅच मध्ये विकेट मेडन ओव्हर साध्य केले होते. तोच गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. इथून रिवर्स खेळण्याचा मनसुबा या ठिकाणी बाळगला आणि सरळ चेंडू थर्डमॅनला क्लिअर करतोय. 1 बाउन्स निघून जाईल. आत्मविश्वास या ठिकाणी स्वप्नील भोईर यांचा आपल्याला पाहायला मिळाला. चौकार. बॉलच्या रडार मध्ये या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅट अप्रतिमरित्या स्विंग झाली होती. धावसंख्या फलकावरती 16. पहिल्याच बॉलवरती चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या 3 चेंडूंमध्ये जर पाहिलं तर फलंदाजी करणारी टीम या ठिकाणी लीड करते. पुन्हा एकदा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न झाला होता. चांगला बॉल या ठिकाणी हाताळला गेलाय. प्रचंड वेगाने हाताळला होता. धावसंख्या स्थित राहते एकंदरीत 16च्या घरामध्ये. 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. 16 धावा फलकावरती लागल्या गेल्यात आणि ज्या 16 धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 16 धावा फक्त चौकार षटकारांनी डील केल्या गेल्यात. म्हणजे एकही सिंगल किंवा एकही डबल आलेले नाहीये आणि एकही एक्स्ट्रा बॉल आलेला नाहीये. पहिल्या षटकामध्ये निहिलचा बोलबाल राहिला होता पहिल्या 4 चेंडूंमध्ये, परंतु त्यानंतरच्या 2 चेंडूंमध्ये अनिकेत त्यांच्या बॅटमधून 2 मोठे स्ट्रोक आले होते. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. सो फलंदाजाला बाउन्स हवा होता, तो बाउन्स या ठिकाणी झालेला नाहीये. सबमरीन डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळाली. सलग 2 डॉट बॉल या ठिकाणी स्वप्नील यांच्या विरोधामध्ये हाताळले गेलेत. 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. दुसरं षटक प्रगती पथावरती आपण पाहतोय. रॉकी ग्रुप इन कडून गोलंदाजी करत असताना हिमेश सध्या चांगला परफॉर्मन्स दाखवतोय. या ठिकाणी कट केले गेले. शॉर्ट पॉईंटला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. अनिकेत या ठिकाणी येतोय स्ट्राईक एंडवरती. 2 षटकार अनिकेतच्या बॅटमधून आतापर्यंत आल्यात. वैयक्तिकरित्या 12 वरती खेळतोय. 4 चेंडू आतापर्यंत त्याने फेस केल्यात मैदानामध्ये. तर समोर हिमेश आहे. हिमेश यांचा परफॉर्मन्स या स्पर्धेमध्ये चांगला राहिला आहे. या आधीच्या सामन्यामध्ये त्यांनी विकेट मेडन ओव्हर साध्य केले. तर दुसऱ्या बाजूला स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतात आणि अनिकेत सुद्धा आक्रमक झाल्यात. त्यांच्या बॅटमधून सुद्धा मोठे स्ट्रोक या ठिकाणी आल्यात. ऑफसाईड या ठिकाणी इनफिल्डवरून स्ट्रोक खेळला जातोय. डीपमध्ये खेळाडू आहे. चेंडूचा पाठलाग करतायत. पॉईंट वरती त्या ठिकाणी येतील. तत्पूर्वी 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. दुहेरीवरतीच संतुष्ट या ठिकाणी व्हावं लागणार आहे. 2 धावा या ठिकाणी येत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 19च्या घरामध्ये. या षटकामध्ये धावा थांबवून ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे हिमेश यांचा आणि तो प्रयत्न आतापर्यंत यशस्वी करून दाखवलाय. पहिल्या 5 चेंडूंमध्ये शेवटचा आणि अंतिम बॉल असेल या सेकंड ओव्हरमध्ये. नेक्स्ट
मॅचमध्ये रॉकी ग्रुप संघ इन ॲक्शनमध्ये असेल. पहिल्या सामन्यामध्ये बाजी मारले. पुढचा बॉल हिमेश बॉलिंग ट्रॅकवरती. चांगला बाउन्स, अप्रतिम बाउन्स या ठिकाणी पाहायला मिळाला. गुडलिन स्पॉटवरून इथून चेंडूला बाउन्स केलं गेलं आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. एक वन ऑफ द ग्रेट विकेट किपर अर्थातच जीत आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या 2 षटकांचा केलं इथून संपन्न झालाय. धावसंख्या फलकावरती 19, पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. मागचं षटक विकेटलेस राहिलं. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, परंतु त्यानंतर शेवट चांगला केला गेला हिमेशच्या माध्यमातून. तर शेवटच्या 2 षटकांचा केलं बाकी आहे. ॲक्युरेट 10 मिनिटे घेतली गेलेत. तर पुढचे 6 चेंडू म्हणजे 1 षटक तुम्हाला 5 मिनिटांमध्ये फेकायचं आहे. 4 षटकांचा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्पिनला अटॅकमध्ये आणले. तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती नयनला आपण पाहतोय. तिसरं षटक फेकण्याकरिता दाखल झाले गोलंदाजी मार्कवरती. दुसऱ्या बाजूला स्वप्नील आपल्याला पाहायला मिळत आहेत. लेदर क्रिकेटचा अनुभव त्यांच्याकडे. मागच्या मॅचमध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवलाय आणि जय हनुमान संघाचा जर विचार केला तर या मैदानावरती सातत्याने चांगला परफॉर्मन्स त्यांनी दाखवलाय. रॉकी ग्रुप चषक 2023 मध्ये रनरअप ठरणारा संघ होता तो म्हणजेच जय हनुमान मायकोप आणि तोच संघ सध्या इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चला घाई करा नयन, प्लीज स्पीडअप करा. राऊंड द विकेटने बॉलिंग ट्रॅकवरती आलाय नयन. समोर स्वप्नील आपल्याला पाहायला मिळत आहेत. जीत प्लीज स्पीडअप करा. फक्त 4 मिनिटं तुमच्याजवळ अवेलेबल आहेत. 4 मिनिटांमध्ये हे षटक तुम्हाला पूर्ण करायचं आहे. इथून शॉट ऑफ पूल करण्याचा प्रयत्न लॉंगॉनला निहिल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सरळ निहिलला चेंडू बीट करून निघून जाईल. 4 धावांकरिता चौकार. आणि स्वप्नील बोर यांच्या बॅट मधून येत आहेत. टीमची टोटल फलकावरती 27. दोन चेंडूंवरती 2 चौकार या ठिकाणी स्वप्नील यांच्या बॅट मधून येत आहेत. स्लॉग हिटिंग सध्या मैदानामध्ये सुरू आहे. याआधी सुद्धा चांगला स्ट्रोक पाहिला होता. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा आला. नवीन एक चांगला गोलंदाज आहे. भरपूर अनुभव त्याच्याकडे, परंतु दुसऱ्या बाजूला सुद्धा एक्सपिरियन्स होल्डर आहे अर्थातच स्वप्नील भोईर. आणि त्यांचा अनुभव ते मैदानाच्या आतमध्ये दाखवत आहेत. थोडंसं बॅकफुटला पाठवण्याचा प्रयत्न, थोडंसं गोलंदाजाला प्रेशराईज करण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे मैदानामध्ये. नेक्स्ट बॉल. इथून फुटवर्क पाय चाललेले नाही आहेत आणि सरळ चेंडू ठिकाणी निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. वैयक्तिकरित्या 13 धावा आतापर्यंत त्यांनी धावा बनवल्यात. दुसऱ्या बाजूला अनिकेत सुद्धा चांगली साथ मैदानाच्या आतमध्ये देत आहेत. 14 धावांचं योगदान त्यांनी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये दिलं आहे. म्हणजे एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. डीआरएसचा वापर या ठिकाणी केला गेलाय. बॅटिंग करणाऱ्या टीमने हा डीआरएस या ठिकाणी घेतलाय. वाईटसाठी रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेलाय. आमचे नितेश कदम सर वॉटरूम मध्ये आहेत. बॉलची पडताळणी या ठिकाणी करतायत. एक्झॅक्ट काय घडलंय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला बॉल या ठिकाणी आपण पाहतोय आणि तिसऱ्या फेरीचे लॉट्स आपण या ठिकाणी टाकतोय. शिरगाव संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण कमेंट्री बॉक्स मध्ये या. 3 बॉल्सचं केलं मैदानाच्या आतमध्ये झालाय. 2 बॉलवरती 2 चौकार आल्यानंतर तिसरा बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळला गेलाय. म्हणजे शरीरापासून दूर केलेला होता. त्या लाईन अँड लेंथला फॉलो करता आलेला नाहीये. त्या स्पॉटला इथून फॉलो करता आलेला नाहीये. 3 बॉलचं खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. राऊंड द विकेटने पुढील बॉल नयनचा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न झाला होता. चांगला टर्न या ठिकाणी प्राप्त झाला आणि टर्नवरती फलंदाजाला बीट केले गेले. शिरगाव संघाच्या कॅप्टनला विनंती असेल प्लीज आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये या. तिसऱ्या फेरीतील लॉट्स आपण या ठिकाणी टाकतोय. 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. 2 चेंडूवरती 2 चौकार आल्यानंतर चांगला कमबॅक या ठिकाणी नयनचा आपल्याला पाहायला मिळतोय. 27 धावा फलकावरती लागले गेलेत. पुढचा बॉल साईडला ड्राईव्ह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु शॉट एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन होतं आणि त्याच्या मदतीतून कुठल्याही प्रकारची चुकी या ठिकाणी झाली नाहीये. स्वप्नील भोईर एक बिग विकेट बॅक टू द पॅव्हिलियन.
तिसऱ्या फेरीतील लॉट्स आपण या ठिकाणी टाकणार आहोत. 5 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय आणि सलग 3 चांगली बॉल या ठिकाणी हाताळले गेलेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल तिसऱ्या षटकामधील. नईनची चांगली गोलंदाजी, चांगला परफॉर्मन्स या तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक महत्त्वाचा विकेट होता. स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये सेट झाले होते, धावा येत होते त्यांच्या बॅटमधून, त्यांची विकेट इथे गमावले. तर लेफ्टी बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. लेफ्टी बॅटर समोर लेफ्टी बॉलर आहे, म्हणजे एक या चेंडूवरती चांगली बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल नयन. इथून पहिल्याच बॉलवरती सरळ बॅटचा वापर केला आहे. निहिल त्या ठिकाणी येत आहेत, वन ऑफ द ग्रेट फिल्डर आहेत आणि कुठलीही चुकी करत नाही आहेत. चांगला झेल त्यांच्या माध्यमातून टिपला गेला आहे. स्वप्नीलच्या पाठोपाठ या ठिकाणी धीरज सुद्धा या ठिकाणी बाद होत आहेत. चला शिरगाव संघाचे कॅप्टन आपण कमेंट्री बॉक्स मध्ये या. सत्तावीसावा फलकावरती आपण पाहतोय 3 षटकांचा इथून खेळ संपन्न झालाय. जो ग्राफ होता तो ग्राफ इथून डाऊन होताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 12 धावा, त्यामध्ये एक विकेट मिळाला होता निहिलला. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये हिमेश चांगली गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवरती चौकारानंतर इकॉनॉमिकल स्पेल त्यांचा राहिला. 7 धावा त्या षटकामध्ये आल्या आणि त्यानंतर सर्वाधिक चर्चेत असणारा स्पेल अर्थातच नयनचा, कारण पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार आणि त्यानंतर शेवटच्या 2 बॉलवरती 2 विकेट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. शिरगाव संघाला बाय या ठिकाणी मिळाले, म्हणजे विजय संघाला रॉकी ग्रुप संघासोबत खेळावं लागणार आहे. स्लॉग ओव्हरमध्ये हार्दिक आपल्याला पाहायला मिळत आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. षटक क्रमांक 4 फेकण्याकरिता समोर अनिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. मागच्या षटकामध्ये अनिकेतला संधी मिळाली नाहीये, त्या आधीमध्ये सुद्धा षटकामध्ये सुद्धा अनिकेतला जास्त संधी मिळाली नव्हती. इथून संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे, कारण संघ बॅकफुटला सापडलाय. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मोठे स्ट्रोक इथून अपेक्षित असणार आहेत. 2 मोठे स्ट्रोक पहिल्या षटकामध्ये आले होते निहिलच्या विरोधामध्ये. पहिल्याच बॉलवरती इनसाइड आउट, डीप मध्ये खेळाडू आहे, त्याला बेट करून सरळ चेंडू निघून जाईल. स्वीपर कव्हरला एक दमदार चौकार. फिरलेस क्रिकेटर, एक संयमी खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. 31 धावा या ठिकाणी फलकावरती लागल्या गेल्यात. 4 धावा टीमच्या टोटलमध्ये इथून ऍड केल्या जातील. पहिल्याच चेंडूचा खेळ झाला आणि पहिल्याच चेंडूवरती अनेक यांचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतोय. रॉकी ग्रुप एंड कडून स्लॉग ओव्हरला इथून सुरुवात झाली. बॉलिंग ट्रॅकवरती हार्दिक आणि हार्दिकवरती हा मोठा प्रहार चढवला गेलाय. फिल्डिंगमध्ये काही चेंजेस या ठिकाणी आणले गेलेत. जखमत राहुल संघ प्लीज स्पीडअप करा, जास्त वेळ जातोय. अजून इथून आपल्याला 2 सामने कव्हर करायचे आहेत. पुढचा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती हार्दिक. इथून सरळ बॅटचा वापर केलाय. खडे खडे स्ट्रोक खेळाने एक्स्ट्रा कव्हरला, ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर सरळ चेंडूला मात्र या ठिकाणी भिरकावून दिलाय. 6 धावांकरिता बॅक टू बॅक 2 मोठे स्ट्रोक अनिकेत त्यांच्या बॅटमधून. दोन स्लॉक हिट्स त्या ठिकाणी अनिकेत त्यांच्या बॅटमधून येत आहेत. आक्रमक खेळी ते मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. अनिकेत यांची सुद्धा एक मोठी फॅन बेस आपल्याला पाहायला मिळते. गेलं 2 ते 3 वर्ष ते क्रिकेट पासून लांब होते, परंतु या वर्षामध्ये त्यांचा शिरकाव झालाय आणि परफॉर्मन्स कायम राहिलाय. परंतु या बॉलवरती कमबॅक होईल का? तर यस, गोलंदाजाचं कमबॅक त्या ठिकाणी झालंय. हरीश्वर किनी त्या ठिकाणी होते, कुठलीही चुकी त्यांनी केलेली नाहीये आणि एक बिग विकेट या ठिकाणी आपण पाहतोय अनिकेतच्या रूपामध्ये गॉन.
आज प्रतीक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 3 बॉलचा खेळ झालाय. पहिल्या 2 चेंडूंमध्ये 2 मोठे स्ट्रोक हार्दिकच्या अगेन्स्ट आले होते, परंतु पॅनिक झालेला नाहीये. त्यानंतर जाणून बुजून शॉर्ट बॉलचा वापर या ठिकाणी केला. पूल करण्याच्या नादामध्ये आपली विकेट या ठिकाणी गमावलंय. कुठेतरी अनिकेतला विकेटवरती थांबून राहणं गरजेचं होतं. त्यांच्या बॅटमधून 24 धावा आल्या, त्यामध्ये 3 षटकार आणि 1 चौकार आपल्याला पाहायला मिळाला. एक चांगली बहारदार इनिंग त्यांनी मैदानाच्या आतमध्ये खेळली आहे. 37 धावा फलकावरती लागल्यात. 37 रन स्कोरवरती आपण पाहतोय. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. नेक्स्ट बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती हार्दिक आपल्याला पाहायला मिळतोय. समोर नुकताच दाखल झालेला प्रतीक, इथून समोर या ठिकाणी स्ट्रोक खेळला जातोय. निहिलला लॉंग चेस असणार आहे आणि काय जबरदस्तरित्या झेल टिपला गेलाय. एक अप्रतिम कॅच त्या ठिकाणी टिपले गेले. कॅच नंबर 2 निहिल मैदानाच्या आतमध्ये कम्प्लीट करतायत आणि अनिकेतच्या पाठोपाठ प्रतीक सुद्धा या ठिकाणी डगआउटला परतले गेलेत. त्यांची बरोबरी करू नका, नका लागू त्यांच्या नादी. अरे चुकलंय आमचा फेमस आहे या पालघर जिल्ह्यामध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जितेश दाखल होते. गोलंदाज ऑन हॅट्रिक. कालच्या दिवसामध्ये आपण 2 हॅट्रिक पाहिल्या होत्या. हार्दिक आणि त्याचबरोबर रवी राऊत एकाच संघामधील हे दोन्ही गोलंदाज आपण पाहिले आणि चर्चेत राहिली दोन्ही नावं. 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. हॅट्रिक बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती हार्दिक आपल्याला पाहायला मिळतोय. जुना चांगला स्ट्रोक या ठिकाणी एक्झिक्यूट केलाय. मिडविकेटला नयन मिडविकेटवरून येतोय. डीपमधून पूर्वी एकच धाव या चेंडूवरती मिळेल. धावसंख्या फलकावरती 38 रन स्कोरवरती आपण पाहतोय. आता शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या इनिंगचा. अनिकेत स्ट्रायकिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे. लेफ्टी बॅटर आता समोर आलाय. त्याच्यासमोर हार्दिक आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल असेल. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 मोठे स्ट्रोक आले होते, परंतु त्यानंतर चांगलं परिवर्तन स्वतःमध्ये घडून आणलं. इम्प्रूव्हमेंट स्वतःमध्ये केली गेली आणि त्यानंतरचे 3 बॉल ॲक्युरेट टप्प्यावरती हाताळले गेले. त्यामध्ये 2 विकेट सुद्धा मिळाले. शेवटचा बॉल चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. अनिकेतसाठी चांगला चेंडू होता. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. लेग बाय रूपामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते. फलकावरती 39 रन स्कोरवरती आपण पाहतोय आणि 40 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले. 40 टू विन असेल 4 षटकांमध्ये म्हणजे प्रति षटकामागे 10 धावा तुम्हाला बनवाव्या लागणार आहेत. एकंदरीत आपण पाहू शकता 40 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळते 4 षटकांमध्ये. आणि पुढच्या इनिंगसाठी मी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय व्हॉइस ऑफ पालघर अर्थातच प्रमोदजी शेडगे सर. ओ टू यू. एक युवा समालोचक आपण पाहतायत आणि त्यांचा आवाज सातत्याने या 5 दिवसांमध्ये ऐकायला मिळतोय. येथील पुढील 4 दिवस अजून सुद्धा आपण पाहणार आहोत. विजयासाठी लक्ष्य टार्गेट समोर ठेवले गेले. 40 रन्स. प्रथम बॅटिंग करणारा संघ जय हनुमान मायखोप हा संघ पाहायला मिळाला. प्रतिस्पर्धी संघ एका साईडला पाहायला मिळतोय श्री जागमाता रावळे. आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झालेले आहेत. त्या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत. वेगवेगळे स्टँड्स आपल्याला पाहायला मिळतात. 2 खेळाडू कक्ष आहे. त्याचप्रमाणे महिला कक्ष आपण पाहू शकतायत. नारी शक्तीला सलाम असेल त्या सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. त्याचा मूल्य वेळ काढत या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी. त्याचप्रमाणे सदानंद पाटील दादा 111 स्टँड वसई शहर महानगरपालिका येतानाच प्रवेशद्वार आपल्याला पाहायला मिळतो आणि गेटवे ऑफ इंडिया या प्रवेशद्वाराची आठवण येईल अशा प्रकारचा आपण पाहू शकता. तो प्रवेशद्वार उभारला गेलाय. तदनंतर सतर्क राहण्यासाठी एक अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहतायत एक कटआउट्स आहे आणि ते सतर्क राहण्यासाठी तो कटआउट्स आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामध्ये काय ॲडिशनल असतील डेफिनेटली आपण पाहू शकणार आहोत. प्रत्येक जनजागृतीसाठी हा मेसेज पोहोचला पाहिजे आणि हाच दृष्टिकोन ठेवून तो कटआउट्स आपल्याला पाहायला मिळतो. चला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ व्हायचं वेळेची दिरंगाई न करताना, कारण अजून आपल्याला 2 सामने कव्हर करायचे आहेत. घड्याळ 4:30 वाजलेत.
अंधाराचं साम्राज्य पसरण्याच्या अगोदरच आपण आजच्या दिवसातील शेड्यूल पूर्ण करायचंय. निहिल किनी आणि एका साईडला हार्दिक घरतला आपण पाहतायत. जो कटआउट्स आहे सायबर गुन्हेबाबत जनजागृती, त्यामध्ये वेगवेगळे फसवणूक केली जातात आणि त्यासाठी आपण थोडंसं सतर्क व्हायला हवं. KYC फसवणूक असेल, त्याचप्रमाणे आपण पाहतात क्रेडिट डेबिट कार्ड फसवणूक असेल, वीज बिल स्कॅम फसवणूक असेल, त्वरित कर्ज फसवणूक असेल, ऑनलाईन नोकरी फसवणूक असेल, डिजिटल अरेस्ट असेल, शेअर मार्केट फसवणूक असेल, लॉटरी फसवणूक असेल, गुगल ग्राहक सेवा क्रमांक शोध फसवणूक असेल, त्यामध्ये सोशल मीडिया फसवणूक आणि लैंगिक आपण पाहू शकतायत छळवणूक व खंडणी हे सुद्धा आपण पाहतात. त्यामध्ये येतं वैवाहिक संबंध जुळवणारे वेबसाईटवर जे ओळख वाढवून फसवणूक करतात, त्यासाठी सायबर हेल्पलाईन 1930 या क्रमांकाचा आपण जरूर वापर करा. तो कटआउट्स पाहायला मिळतोय. तदनंतर जय हिंदवी अखंड भारत आणि जय हिंदवी महाराष्ट्र हिंदुश्री कुणालदादा पाटील यांचा एक कटआउट्स पाहायला मिळतोय. स्वर्गीय मोहनीश संजय राऊत स्टँड आपण पाहू शकाल. दोन भावपूर्ण श्रद्धांजलीचे कटआउट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. रॉकी ग्रुपचा एक सिम्बॉल, त्यामध्ये साईड स्क्रीन कॅमेरामॅन आणि तदनंतर आपण पाहू शकतायत अजून एक भावपूर्ण श्रद्धांजलीचा बॅनर्स पाहायला मिळतोय. राजेश मात्रा बंटी दादा स्टँड्स आपण पाहतायत. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी. पहिला चेंडू क्रॉस बॅटचा उपयोग जरूर केला गेला होता. एक रन त्या ठिकाणी ऍड होईल. चान्सेस होते ज्या वेळेला आपण हाफ चान्सेस फुल चान्सेस मध्ये कन्वर्ट करता, त्यावेळेला एक वेगळीच ऊर्जा तुम्हाला मिळते. 40 रन्स टार्गेट सेट केल्यानंतर यावेळेला माइंडसेट तुमचा स्ट्रॉंग असायला हवा. सर्कलमध्ये जेव्हा तुम्ही असता त्यावेळेला तुम्हाला शार्प नजरेने पाहावं लागतं. पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला आपण पाहू शकला 4:31 इथून तुम्हाला फक्त 15 मिनिटे आहेत. 4:46 3 षटकं कंप्लीट झाली पाहिजेत. हा बॉल सोडून दिला होता, लेफ्ट केला होता आणि यस पंच सागर मोरे यावेळेला जरूर दर्शवतायत व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर प्रितेश गावड आम्हाला माहिती देत आहेत की 2 रन्स पाहायला मिळत आहेत. जयेंद्र भोईर साहेब या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. मंगेजी पाटील यावेळेला अप्रतिम क्लास शॉट पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला पाठवलं. ABD ची आठवण करून देणारा हा ब्रँडेड निहिल किनीच्या बॅट मधून रावळेचा ब्रँडेड षटकार. ऑन द बोर्ड लागला आता. ही आहे ओळख, ही आहे ताकद. प्रशांत घरत ज्या पद्धतीने बॅटिंग करतो ना टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर, त्या पद्धतीने मात्र आता निहिल किनी सुद्धा त्या कॉपीबुक स्टाईल मध्ये बॅटिंग करताना एक स्वतःचा दर्जा निर्माण करताना पाहायला मिळतोय. जागा पडून खेळण्याचा प्रयत्न कॅरी होऊ शकला नाही. थोडेसे पुढे असते तर कदाचित आपण पाहिलं असता हा झेल जरूर झाला असता. त्या पद्धतीने निखिल गावडने आज झेल टिपला आणि इंटरनॅशनल क्रिकेटरच्या खेळाडूंची आठवण करून दिली. जसा झेल गेला विदिन सेकंदामध्ये झेल टिपल्यानंतर त्याने लगेच चेंडू उडवला. खूप चांगल्या पद्धतीने ते दृश्य पाहायला मिळालं आणि तो स्टेटसला कदाचित झेल राहील आजच्या दिवसामध्ये. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचली गेली. चांगला बॉल होता. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना अंडरआर्म फेकी केली जाते. आत्ता चांगला थ्रो केला होता तरी संजय गावड यावेळेला दर्शवतायत की काय चुकी केली होती. इथून आपण पाहू शकाल रनआउट होणं म्हणजे स्वतःच्या पायावर स्वतःने कुऱ्हाड मारून घेणं. इथे आपण पाहू शकतायत फलंदाज हार्दिकला परतावं लागेल. बॅक टू द डग आउट. एस नो अँड वेट या 3 गोष्टींचा समन्वय पाहायला मिळाला नाही. इट इज नो यूज क्राईंग टू ओव्हर स्प्लिट मिल्क. दूध ओतू गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतो. आता हीच वेळ तुम्हाला पश्चातापाची पाहायला मिळेल की काय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 8 वर जाऊन पोहोचली. बॉल फेकून झाले ते 4. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं मॅन्डेटरी पाहायला मिळतं. पॉवर प्लेच्या बंधनात पॉवरफुल बॉलिंग तर होते. जरी एक षटकार आला मी हार मानणार नाही, नेव्हर गिव्ह अप हे दर्शवत असताना संजय गावड एक्सपिरियन्स बॉलर. निहिल किनी एक मॅच विनर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं गेम चेंजर खेळाडू आहे. जीतला सुद्धा आपण पाहू शकाल. तर दोन्ही अपकमिंग यंग टॅलेंट आहेत. यावेळेला ऑन साइडला फटका छान आहे. फिल्डर त्या ठिकाणी मनीष पोचतील का हा प्रश्नचिन्ह. यस हो डेफिनेटली. काय फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळतो. टाळ्यांचा कडकडाट होत असताना आपण पाहू शकाल. मॅग्निफिसंट फिल्डिंग, ब्युटिफुल फिल्डिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 10 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झालाय.
हा स्टँडर्डपणा असावा आणि मनीष प्रत्येक वेळेला झोकून देतो क्रिकेटच्या मैदानात. यावेळेला ऑन साइडला सूर्यकुमार यादव कॉपीबुक स्टाईल मध्ये, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव, व्हॉट अ शॉट, मॅक्झिमम 6 षटकार. संघाची धावसंख्या 16 रन्स. विजयासाठी अजून सुद्धा 24 रनची आवश्यकता आहे. पहिलं षटक 4 मिनिटात आता तुमच्याकडे जी मिनिटे आहेत ती 11 मिनिटे पाहायला मिळतील 2 षटकांसाठी. चांगली गोलंदाजी होत असताना निहिल किनीने अंडरस्टँडिंग बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो. पहा, असे स्ट्रोक खेळण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस खूप महत्वाची भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये आणि तेच निहिल किनीने आतापर्यंत पाहायला मिळतं. प्रॅक्टिसच्या जोरावर अनेक गोलंदाजांना घाम फोडलाय या खेळाडूने. अपकमिंग यंग टॅलेंट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, हरेश वरकिरे यांचे सुपुत्र आहेत. ते सुद्धा एक चांगलं क्रिकेट ज्यांनी हाताळलं खेळतायत अजूनपर्यंत. माझे खेळाडू म्हणून म्हणता येणार नाही, लेजंड ऑफ क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 16. चला, 1 मिनिट दवडला गेलाय. अजून तुमच्याकडे आता फक्त 10 मिनिटांचा अवधी आहे 2 षटक टाकण्यासाठी. 5 वाजून एकंदरीत 4 वाजून 36 मिनिटे झालेली आहेत. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर जितेशने प्रभावित गोलंदाजी केले. अप्रतिम ऑफ साइडला स्टेप आउटून खेळले गेलेत. जितचं यावेळेला मी कौतुक करेन, ज्या अनुषंगाने जितला माहिती आहे निहिल किनी आता चांगलं क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळतोय. तो रिदम मध्ये आहे. विलासने लगेच हुलकावणी देण्याचा प्रयत्न जरूर केला होता, तिथे लगेच फेके केली गेली. एक्सपिरियन्स खेळाडू. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17 वर जाऊन पोहोचली गेली. 23 रनचं अजून सुद्धा लक्ष पाहायला मिळतं. 23 रनची आवश्यकता आहे. आपण पाहतायत रॉकी ग्रुप चषक डे 5 मध्ये आपण पोहोचलो गेलोय. अप्रतिम चांगला चेंडू होता. चांगली थिंकिंग वापरली. सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, साधं राणीमान, परंतु जितेशच्या गोलंदाजीचा उच्च विचार पाहायला मिळत आहेत. जरी निहिल किनी मॅन इन फॉर्म असला तरी सुद्धा मी सहजासहजी त्याला खेळून देणार नाही, मोठे फटके मारून देण्याची संधी उपलब्ध करून देणार नाही, हे दर्शवत असताना जितेशचा हा बॉल यावेळेला अप्रतिम मनगडाचा वापर केला. सॉफ्ट अँड बॉटम हँडचा वापर करत असताना अनिकेत पुढे सरसावतायत. काका या नावाने जास्तीत जास्त ज्यांना प्रेम मिळालं टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. चांगली फेकी होते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 19 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले 3. 15 बॉल आणि 21 ची आवश्यकता आहे श्री जागमाता रावळे टीमला. ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक मॅच. पैसा वसूल मॅच पाहायला मिळेल का आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांना? सगळ्यांचे डोळे मात्र या रॉकी ग्रुप चषकाकडे लागलेले आहेत. विटी लाईनचा वर्ल्ड कप. निहिल किनी पुन्हा एकदा सज्ज होईल. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना खूप चांगला मनगडाचा प्रॉपरली वापर करत असताना पाहायला मिळतो. इथे थोडंसे फंबल झाले. फंबल होतायत नाही होतायत. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. याला म्हणतात आंखों का नजारा. समझने वालों को इशारा काफी होता है. डोळ्यात डोळा, नजरेला नजर देत मात्र यावेळेला 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 21 वर जाऊन पोहोचली गेली. आता रन्स आहेत विजयासाठी 14 बॉल 19. 14 बॉल आणि 19 रनची नितांत आवश्यकता आहे. चांगली मॅच रंगले. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल निहिल किनी धावांची मॅन्युफॅक्चरिंग मशीन म्हणून म्हणायला हरकत नाहीये. ऑफ साइडला कडक शॉट पाहायला मिळतोय. सरळ चेंडू प्रिन्स पडवळ या कटआउटच्या वरून आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी. अप्रतिम. फेसबुकच्या कमेंट मध्ये म्हणायचं झालं तर कडक शॉट. सुपर टायमिंग. काय आवाज आला. स्वीट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट. गोड आवाजात गोड चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 25. येणारे 13 बॉल. 13 मध्ये 15 रनची आवश्यकता असेल. 13 बॉल आणि 15 रन्स हे सामन्याचं समीकरण. अतिशय चांगलं क्रिकेट. निहिल किनीच्या बॅटमधून धमाकेदार फटके येत आहेत. महेंद्र भोईर आणि त्याचप्रमाणे पिंकेश पाटील
त्या मॅचचा आनंद घेत असताना अमरदीप जलसारचे आज आगरी समाज गटमध्ये खेळले आणि दोन्ही या खेळाडूंचं विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभलंय, त्याबद्दल आयोजकांच्या वतीने लक्ष धन्यवाद. टायगर स्पोर्ट्सने यावेळेला विराटचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतो. ड्रेस कोटिंग स्पॉन्सरशिप केले गेले. अलीकडचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. ग्लॅमर आलंय. ट्रॅक, टी शर्ट, शूज, कॅप, गॉगल, घराजवळ गाडी, या सर्व काही गोष्टी आता अवेलेबल होत असताना पाहायला मिळतात. एकदा येथे संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 26, 12 बॉल आणि 14 रनची आवश्यकता. एक काळ खूप कठीण होता. बॉल घेण्याचे जवळजवळ आपण पाहिलं तर कॅपॅसिटी नव्हती. 15 खेळाडू असायचे, एक बॉल असायचा. परंतु आता एक बॉल घेण्याची कॅपॅसिटी आहे, परंतु तेवढे खेळाडू जमवण्याची कॅपॅसिटी राहिलेली नाहीये. 15 खेळाडू येतील की नाही हे सुद्धा कधी कधी प्रश्न पडतो या पॅकरला. म्हणजे वेळ बदलली, खेळ बदलला, क्रिकेटमध्ये ग्लॅमर आलं, क्रेज आला आणि आता मात्र व्यावसायिक खेळाडू बनले गेले. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. या षटकासाठी तुम्हाला फक्त आता 5 मिनिटे राहिलेत. केंडे यांची विविध संगीत ऐकायला मिळतात. वेगवेगळ्या प्रकारचे आपण पाहू शकाल. आणि कॅन्डी असलं तर नो टेन्शन, सातत्याने चांगलं डीजे क्वालिटी पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थानं जेव्हा आपण टेन्शनमध्ये असतो, डिप्रेशनमध्ये असतो, अशा वेळेला संगीत ऐकायला हवीत, जेणेकरून आपला मेंदू रिचार्ज होतो आणि टेन्शन थोडंसं दूर होतं. 3 मिनिटं राहिलेत, लक्षात घ्या, 3 मिनिटं राहिलेत. अन्यथा त्या 3 मिनिटं कंप्लीट झाली तर शेवटच्या षटकात प्लेयर आतमध्ये येईल. अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट. संजय गावड, चेंडू चिपकला नाही हातात, अन्यथा एक सुंदर कॅच जरूर पाहायला मिळाला असता. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळले होते, बॅकफुटला गेले होते, बॅटचं फेस ओपन केलं, बॉटम हँडचा चांगला वापर केला आणि सरळ कव्हर पॉइंट मध्ये संजय गावडला निवडलं होतं. परंतु तिथे चांगली फिल्डिंग झाली, कारण चेंडू ज्या वेळेला तुम्ही उजव्या साईडला ज्या वेळेला चेंडू येतो, तुम्ही त्या पोझिशन मध्ये असता, अशा वेळेला विदिन सेकंदामध्ये चेंडू येत राहतो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते ती फलकावर 27. गोलंदाज सज्ज होईल. 13 रनची आवश्यकता 11 बॉलमध्ये. बॉलर तयार. जीत एका साईडला आपण पाहतायत. जीतने ह्या वेळेला लेफ्ट केलं की वाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 28 वर जाऊन पोहोचली गेली. 28 रन्स. गोलंदाज प्रतीक गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय उजव्या हाताने. फुल टॉस बॉल आणि नो बॉलचा इशारा. नो बॉलवर सरळ चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 9+6 मिळतील 7. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 34. विजयासाठी 6ची आवश्यकता. फाईव्ह रन झालेले आहेत विजयासाठी. आता मात्र 5 रनची आवश्यकता. फ्री हिटचा बॉल. या बॉलवर चान्स घेतला जाईल का? अप्रतिम चांगला चेंडू होता. खोलवर चेंडू पाहायला मिळाला. चेंडूला खेळून काढले. सिंगल मेल. अनेक बॉल फील्ड करेपर्यंत 1 रन्स मेल आणि संघाची धावसंख्या अशा प्रकारे 36 वर जाऊन पोहोचली गेली. 4 रनची आवश्यकता आहे. जीत या खेळाडूकडे सुद्धा खूप काही गुणवत्ता ठासून भरले. क्रिकेटच्या खेळामध्ये टॅलेंट खूप महत्वपूर्ण भूमिका आहे आणि हे टॅलेंटेड खेळाडू आहेत. ऑन साईडला बॅकलिपचा उपयोग करत असताना शफल होऊन खेळले गेलेत. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. सिंगल मेल. सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 37 वर जाऊन पोहोचली गेली. प्रतिस्पर्धी संघाची ज्या पद्धतीने जयनुमान मायकोप टीमची सुरुवात चांगली झाली होती. 12 रन्स पहिल्या षटकात आल्यानंतर 2 षटकं जी पाहायला मिळाली 7 आणि 8 जे हिमेश आणि नयनने जी गोलंदाजी केली ती वाखाणीजोगी होती. हा चेंडू आपण पाहिला टप्पा पडल्यानंतर बाउन्स मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर
व्हाईट बॉलच्या इशाराने 38 रन, विजयासाठी 2 रनची आवश्यकता. यस, रिव्ह्यू घेतला गेलाय प्रतीक आणि रिव्ह्यू जरूर घेतला गेलाय गोलंदाजी करणाऱ्या संघाने. या आपण चेक करूया त्वरित. नितेश कदम त्या ठिकाणी आहेत. व्हाईट बॉल रिव्ह्यू फेल झालेला आहे. 38 रन, 2 रनची आवश्यकता. ओरिजिनल डिसिजन वाईड होता आणि त्याच व्हाईट बॉलवर ठाम राहिले तिसरे पंच या निर्णयावर आणि त्यामुळे रिव्ह्यू अनसक्सेस. बाउन्स जरूर मिळाला होता, चेंडू सरळ निघून जाईल. यावेळेला नो बॉल, कारण फर्स्ट वॉर्न जरूर केला करण्यात आला आणि अचानक उसळी घेतली चेंडूने. इथून आपण पाहताय स्कोर आर लेवल. विजयासाठी आता 1 धावेची आवश्यकता आहे. हळूहळू विजयाच्या दिशेने पाऊल खुणा उमटत असताना पाहायला मिळत आहे श्री जागमाता रावळे टीमच्या बाजूने. कॅप्टन लगेच येऊन राहायचंय. रॉकी ग्रुप टेंबे खोडावे या टीम बरोबर 2 हात करणार आहेत. विजय संघाला घ्यावं लागेल आणि स्टायलिश फिनिश, छोटा पॅक, बडा धमाका, बिग ब्लो. आणि जीतच्या माध्यमातून प्रेक्षकांना रिझवलं. अर्थातच स्वादिष्ट फटक्यांची मेजवानी पाहायला मिळाली. कॉंग्रॅच्युलेशन श्री जागमाता रावळे टीम अँड हार्ड लक जय हनुमान मायकोप टीम. या हंगामासाठी टेनिस बॉल क्रिकेटच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.